श्रीकृष्ण जीवतारका गुणसखा अनंता जनातारका श्री दत्तारकत्रितपारका चित्राविळाकारका श्रीमद्वारावती उद्धरा त्रातका श्री चापेया उपधरा भवरा श्री पंचवेशा नमो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय। बाबू आजपर्यंत मी तुम्हाला अन्यवती धर्म विद्यामार्ग संहार संसरण अस्थिपरी आणि असे 6 प्रकरणं समजावून सांगितले, त्याचे व्हिडिओ टाकले। आता शेवटचा व्हिडिओ आहे ह्या 9 प्रकरणापैकी, तर हा उद्धरण प्रकरणाचा व्हिडिओ आहे। तर मायबाबो उद्धरणामध्ये मी काल तुम्हाला उद्धरणाची प्रस्तावना मी काल तुम्हाला म्हणून दाखवली, म्हणजे टाकला आहे। उद्धरणाच्या प्रस्तावनेचा व्हिडिओ काल मी तुम्हाला टाकला आहे। आज उद्धरण प्रकरण सुरू करतो मी। तर काय म्हणतात, देव म्हणतात सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती। मध्ये म्हणजे कर्मभूमीमध्ये, सृष्टीचा मध्य कर्मभूमी आहे, सर्व देवतेचा मध्य येतो। तर सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते। परमेश्वर फक्त अवतरतात कुठं? सृष्टीचा मध्य म्हणजे कर्मभूमीमध्येच अवतरतात। जरी बाहेर अवतरले तरीही ते कर्मभूमीतच येतात। जसे दत्तात्रय महाराज बाहेर भोगभूमीत अवतार धारण केला, परंतु ते पुन्हा कर्मभूमीतच आले। तर मनुष्य वेशधारी होते। बाबू हे ब्रह्मविद्येचे गमक पुस्तक आहे। तर मनुष्य वेश म्हणजे काय, मायावेश म्हणजे काय, मनुष्य वेश म्हणजे काय, मायावेश म्हणजे काय, मायापूर म्हणजे काय, मायापूर म्हणजे काय, हे सर्व मी ह्या गमक पुस्तकामध्ये अगोदर तुम्हाला स्पष्ट करून दिलेले आहे। ज्याला हे गमकमधलं हे सगळं माहीत होईल, म्हणजे सगळं तुम्ही पाठ करतात, म्हणजे मायावेश मनुष्यवेश हे सगळं काही जेव्हा तुम्ही पाठ करतात तेव्हा तुम्हाला हे उद्धरण प्रकरण कळेल। उद्धरण प्रकरण नव्हे की ज्यावेळेस तुम्हाला हे गमकचं पुस्तक तुम्हाला पाठ होईल त्यावेळेस तुम्हाला अगदी 9 प्रकरणे देखील समजून जातील। तर त्याप्रमाणे मनुष्यवेशधारी होते असं स्वामी काय म्हणले, म्हणजे मनुष्यवेश म्हणजे काय, म्हणजे मनुष्यवेश म्हणजे मनुष्याचे गुणधर्म धारण करतात। कोणते? धैर्य, अवधार्य, चातुर्य, जाणीव, शहाणीव, बळ, पराक्रम, गुण, उपगुणे, बैर्यागाचा अंगीकार करतात, नाही का? त्यांनी 5 लिंगाला विडे वाहिले तो बैर्यागाचा अंगीकार आणि इत्यादी धारी होती, म्हणजे धारण करते होता, म्हणजे याला म्हणतात मनुष्यवेशधारी होती। तर मनुष्यवेशधारी होती आणि मायावेशधारी होती। पुन्हा काय म्हटले, दुसरं वचन काय म्हटले देव? मनुष्यवेशधारी होती आणि मायावेशधारी होती। मायावेशधारी होती। मायावेश म्हणजे काय, याच्यात मी तुम्हाला स्पष्ट करून दिले की मायावेश म्हणजे मायाचे अंगीचे गुणधर्म अंगीकारते, सकळ फळ देणे, साधने देणे, साधन निष्पत्ती करणे, साधनवंताचा अभिमान घेणे, तसेच मायाचे पंचप्रकार स्वीकार करतात। तर त्याला म्हणतात माया वेशधारी होती। आणि पुन्हा मायापूरधारी होती। मायापूर म्हणजे मायाचं शरीर, मायानं निर्माण केलेलं शरीर, माया निर्मितम पुरम मायापुरम। तर मायानं निर्माण केलेलं शरीर म्हणजे मायापूर ते धारण करतात। माया निर्मितम पुरम मायापुरम, मायानं निर्मिलेलं पूर आहे ते शरीर आहे, म्हणून त्याला मायापूर म्हणतात। तर ते मायापूर कसं करतात, कशी करते माया? माया ही सृष्टीच्या व्यापारासाठी 3 प्रकारे विभागते। एक जड, अजड आणि चिजड। जड माया 50 कोटी आहे
आजड माया 56 कोटी आहे आणि चिजड माया 500 कोटी योजन आहे. तर जड माया दुःखरूप आहे, आजड माया सुखरूप आहे आणि चिजड माया केवळ सुखदुःखरूप आहे. आजड माया आणि चिजड माया केवळ सुखरूप आहे. तर असं हे 3 माया. आणि मग हे जड माया परमेश्वराचं शरीर होते आणि आजड माया इंद्रिय होते आणि चिजड माया अंतःकरण चातुष्ट होते. आणि याप्रमाणे परमेश्वराचं शरीर बनलेलं असतं. आणि माया काय करते अगोदर? माया घटाकारे आकारे होते. माया अगोदर जसं वतारी असतात लोक, म्हणजे मूर्त्या तयार करणारे, ते काय करतात? अगोदर घट तयार करतात, म्हणजे साच्या तयार करतात आणि त्या साच्यामध्ये मग म्हणजे याचं त्या धातूचं पाणी ओततात. काय? कारण पितळाचं पाणी होऊ शकतं आहे, तांब्याचं पाणी होऊ शकतं आहे, सोन्याचं पाणी होऊ शकतं आहे. ते पाणी त्याच्यात ओततात. माया घटाकारे आकारे होते आणि नखचर्म रोमादी करूनही शुद्ध चैतन्याची ते असं म्हणले. त्याचं शरीर जे असते ना, नख चर्म रोम हे सगळं काही शुद्ध चैतन्याचं आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला शुद्ध चैतन्य म्हणजे काय हे पण सांगितलेलं आहे. तिथं लिहून दिलं आहे की परमेश्वराच्या शरीरात व्यापणारी जड आजडची जड माया ही अव्यक्त मायाच्या हरित स्वरूपातील उरीच्या भावामधील असते. तिला शुद्ध चैतन्य म्हणतात. म्हणजे समजा तुम्हाला त्याचं सांगतो की जसं एक 100 बाय 100चा प्लॉट आहे आणि त्याच्यामधला आपण 50 बाय 50चा प्लॉट आपण बांधून काढला आणि तो मळला गेला, म्हणजे बांधला गेला, म्हणजे ते वापरलं गेलं. आणि जे 50 बाय 50चा प्लॉट राहिला तर तो शुद्ध आहे, म्हणजे त्यात काही काम केलेलं नाही. त्याप्रमाणे काय मायाचं जे स्वरूप आहे अनंत ब्रह्मांडानं व्यापलेलं आहे. अनंत ब्रह्मांड मायाच्या स्वरूपात आहेत आणि ते व्यापलेलं आहे. त्यामुळं मायानं जे उरलेलं स्वरूप आहे त्याला शुद्ध चैतन्य असे म्हणतात. तर ते उरलेलं स्वरूप म्हणजे शुद्ध चैतन्य. तिथून त्या शुद्ध चैतन्यातूनच जड आजड चिजड माया विभागते आणि मग जड माया परमेश्वराचं शरीर होते, आजड माया इंद्रिय होते आणि चिजड माया अंतःकरण चातुष्ट होते. आणि याप्रमाणे परमेश्वराचं शरीर बनल्या जाते आणि त्याला मायापूर असं म्हणतात. माया निर्वृतम पुरम मायापुरम. माया आणि जे मायानं जे तयार केलेलं पूर असतं, शरीर असतं, त्याचा अभिमान माया घेते. मायापुरी मायाशी अभिमान. ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार. ब्रह्मांड देवता 2 प्रकारे खाली येतात. ज्यावेळेस प्रपंचाची रचना होते त्यावेळेस देवता 2 प्रकारे खाली येतात. जीव बी येतो खाली, देवता खाली येतात, परमेश्वर बी खाली येतात आणि 4 पदार्थाची सृष्टी तयार होत असते. तर जीव कसा खाली येतो? जीव हा तमात असतो, तमातून तो माया त्याला हरितात लोटते आणि हरितातून प्रपंचात लोटते. याप्रमाणे जीव म्हणजे प्रपंचात येतो. आणि देवता कशा येतात प्रपंचात? तर देवता 2 प्रकारे प्रपंचात येतात, म्हणजे एक ब्रह्मांड असतं आणि ओळखणे. ब्रह्मांड असतं ह्या ब्रह्मांडामधील काम करणाऱ्या देवता असतात आणि ओळखणे ह्या परमेश्वराच्या अवताराजवळ राहून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे काम करणारे देवता असतात. तर ब्रह्मांड आणि प्रपंच खाली कसा येतो? 3 प्रकारचे. परमेश्वराच्या आत्मभावाने प्रपंच धरवतो, त्याची 3 ढीग तयार होतात. एक ढीग सूक्ष्माचा, एक ढीग स्थूळाचा आणि एक ढीग कारणाचा. सूक्ष्माची मडरचना होते, स्थूळाचा भेंड तयार होतो आणि कारणाची कासवाकार विषुवृत्ती तयार होते. आणि अशा प्रकारे प्रपंच खाली येतो, म्हणजे प्रपंच येतो. परमेश्वर 3 प्रकारे खाली येतात, म्हणजे गर्भातून येतात, पतीतून उठतात आणि दौडणे करतात. मातीच्या पोटात जर एखादा गर्भ असेल तर त्या गर्भाला दौडून परमेश्वर सृष्टीमध्ये येतात. अशा प्रकारे 3 प्रकारे परमेश्वर खाली येतात. आणि म्हणून इथं काय म्हणले? ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार. तर ब्रह्मांडामध्ये ज्या देवता असतात त्याला ब्रह्मांड असं म्हणतात. तर त्याचा तिथं जो व्यापार चालतो तो शक्ती म्हणजे माया
दुसरी शक्ती म्हणजे देवता. शक्ती अधीन म्हणजे मायाच्या अधीन शक्ती व्यापार म्हणजे इतर देवता व्यापार करतात. आणि मायापूर म्हणजे परमेश्वराचं जे शरीर आहे तिथं मात्र ईश्वराच्या अधीन शक्ती म्हणजे इतर देवता व्यापार करतात, म्हणजे त्याचं ओळख सारतात. तर मायापुरी इतर शक्ती तुल्य माया. आणि मायापुरामध्ये जी माया आहे तिला जास्त तिथं महत्त्व नाही. तिला दुसऱ्या जशा देवता आहेत त्याप्रमाणे तिला महत्त्व आहे. इतर शक्ती तुल्य आहे. आणि जीवी संपूर्ण शक्ती, ईश्वरी संपूर्ण शक्ती आणि जीवी अंशतः शक्ती. ईश्वरी संपूर्ण शक्ती म्हणजे ईश्वराजवळ ज्या ओळखण्या येतात त्या संपूर्ण पंचप्रकारासहित येतात अव्यक्तातून. आणि जीवाजवळ ज्या पिंडस्था येतात त्या अंशतः म्हणजे अंश रूपाने येतात. आणि अशा मायापुरात ते स्वीकारून वर सांगितल्याप्रमाणे अशा मायापुरात ते स्वीकारूनही कर्मभूमी स्थिता मनुष्य देवता जीवा ज्ञानपर्यंत आपला संबंध देते. म्हणजे परमेश्वर अशा प्रकारे मनुष्य म्हणजे अवतार स्वीकार करतात, मायापूर स्वीकार करतात. आणि कर्मभूमी स्थिता म्हणजे कर्मभूमीमध्ये राहणाऱ्या लोकांना, मनुष्य देहामध्ये युक्त असलेल्या जीवांना ज्ञानपर्यंत म्हणजे ज्ञान होईपर्यंत आपला संबंध देते. आणि पुन्हा संबंध देते. आणि पुढं म्हणले एका प्रेम संचरते. एका म्हणजे ज्याला पूर्वभजन घडलं त्याला प्रेमाचा संचार करतात. आणि भूतभजन घडलं त्याला ज्ञानाचा संचार करतात. तर आपण इथंच थांबू. 13 वचन झालेले आहेत. उद्या आपण 13च्या पुढचे वचन घेऊ. तोपर्यंत दंडोत प्रणाम.